राम राम मंडळी, आज आपण पाहणार आहोत एका खेडेगावामध्ये घडलेली एका महिलेसोबतची घटना। शौचालय घरी नव्हतं आणि शौचालय नाही म्हणून ती आपल्या घरापासून काही अंतरावर एका पडकामध्ये परसामध्ये म्हणतो आपल्या खेडे भाषेमध्ये तिकडे ती शौचालयाला निघाली। परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे थोडासा अंधार पडला होता। ती शौचालयाला निघाली हातामध्ये डबकं घेऊन, परंतु ज्या वेळेला बाथरूमला शौचालयाला तिथे पोहोचणार तोपर्यंत रस्त्यामध्येच रोडवरती पाठीमागून 7 जण त्या गाडीमध्ये बसलेले अशी बोलेरो गाडी ही त्या रस्त्याने पाठीमागून त्या महिलेच्या मागे आली आणि त्या महिलेला बळजबरीने उचलून त्या गाडीमध्ये टाकण्यात आलं। गाडीमध्ये टाकल्यानंतर ती आरडाओरड करू लागली म्हणून एक कापसाचा गोळा त्या महिलेच्या तोंडामध्ये घातला आणि महिला ही डोळे पांढरे करून बेशुद्ध पडली। ज्या वेळेला काही अंतरावर तिला नेण्यात आलं, तिला शुद्ध आली, परंतु गाडीच्या बाहेर तिला काढलं नव्हतं। त्या गाडीमध्येच 7 जणांनी एका पाठोपाठ एक अशा एकाने मिळून तिच्यावरती अत्याचार केला। नंतरही तिला सोडून दिलं नाही, तर तिला अशा ठिकाणी घेऊन गेले ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव्य नव्हतं। अशा एका गोडाऊन मध्ये तिला ठेवण्यात आलं आणि तिथे 8 दिवस सातत्याने तिच्यावर अत्याचार हा करण्यात आला। परंतु ज्या वेळेला यांचं मन भरलं त्यावेळेला तिथून तिला गाडीमध्ये टाकलं परत त्याच बोलेरो मध्ये आणि एका अज्ञात स्थळी रस्त्यावर तिला टाकून दिलं, रस्त्याच्या कडेला। तिची असंही अशी वेदना होती, अशक्तपणा आला होता आणि बऱ्याचशा शरीराला जखमा देखील झाल्या होत्या। परंतु कशी बशी रांगत रांगत चालत थोडं बसायचं चालायचं असं रडत पडत ती घरी कशी तरी पोहोचली। घरी पोहोचल्यानंतर घरचे थक्क झाले, घरच्यांना धक्का बसला आणि तिची विचारपूस केली, तिला खायला प्यायला दिलं, तिचा प्राथमिक उपचार केला आणि थोड्या वेळाने तिला विचारण्यात आलं की नेमकं हे झालंय काय, आम्ही किती तपास घेतोय, शोध घेतोय, पोलिसांमध्ये तक्रार दिली, पोलिसही आम्हाला काही व्यवस्थित सांगत नाहीत, नेमकं हे घडलं काय आणि कुठून आलीस तू, काय घडलं तुझ्यासोबत, संपूर्ण काही घटना करून सांगितलं असता तिने संपूर्ण काही आपबीती त्या घरच्यांना आपल्या परिवारातल्या लोकांना सांगितली। नंतर घरच्यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली। होय, ही घटना आहे राजस्थानमधील अलवर या ठिकाणी ही घटना घडली आणि बगड तिराया पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यासाठी FIR दाखल करण्यासाठी हे कुटुंब गेलं। फिर्याद दाखल केली, परंतु फिर्यादीवरून काहीही निष्पन्न झालं नाही आणि त्यांनी फिर्याद देखील उगा नावाला लिहून घेतली। त्यांनी उडवाउडीचे प्रश्न दिले आणि त्यांना तिथून काढून दिलं। मग यांना प्रश्न पडला आता करायचं काय, म्हणून त्यांनी लगेच DSP कार्यालय पटियाला या ठिकाणी त्यांनी सुनील कुमार शहा यांना त्या अधिकाऱ्यांना DSP अधीक्षकांना भेटल्या आणि तिथे फिर्याद दिली। त्यांच्या सांगण्यावरून फिर्याद घेण्यात आली आणि तपास सुरू झाला। परंतु जे 7 आरोपी होते या महिलेवरती अत्याचार करणारे ते आरोपी हे फरार होते आणि यांनी फिर्याद नोंदवून घेतली, परंतु तपास केला असता तपासामध्ये कुठेही ते आरोपी सापडले नाहीत। ते फरार होते, फरारच आहेत, अजूनही तो तपास चालू आहे, अजूनही ते आरोपी सापडलेले नाहीत। ही धक्कादायक घटना घडलेली आहे राजस्थानमध्ये। त्यामुळे या घटनेतून आपल्याला तात्पर्य काय घ्यायचं हे लक्षात घ्या। आता जे कोणी आता हे स्टोरी ज्यांनी ऐकली त्यांच्यासाठी आता ही तात्पर्य, तुमच्या आसपास असतील किंवा तुम्ही असाल किंवा तुमच्या सगळे सोयी असतील, ज्या वेळेला आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे, स्त्री असेल पुरुष असेल कोणी असेल, रात्रीचा प्रवास असेल किंवा अज्ञात ठिकाणी जायचं असेल, त्यावेळेला एक जोडीदार घेऊन जावा, नाहीतर अशी घटना तुमच्यासोबत घडू शकते। विशेष करून महिलांनी एकटीने कुठेही जायचं नाही, 1-2 जणी सोबत घेऊनच कुठेही जात जा, नाहीतर तुमच्या सुद्धा जीवाशी असा धोका होऊ शकतो। आज जे त्या महिलेसोबत घडलं ते कोणासोबतही घडू नये। त्या आरोपींना कठोर शिक्षा ही व्हायला पाहिजे, परंतु ते फरार आहेत, पोलीस त्यांची कार्यवाही करत आहेत, अधिक तपास चालू आहे। परंतु जे मोकाट सुटलेत आता कलियुगामध्ये त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी, या टोळक्यापासून, या रेड्यापासून सावध राहण्याकरता आपण सावध राहणं, सतर्क राहणं, सुरक्षित राहणं हे खूप महत्वाचं आहे। हाच आजच्या कथेतून बोध। तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढील अशाच एका न्यूज क्राईम स्टोरी सोबत। राम राम।